नमस्कार मित्रांनो. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या पगारामध्ये दरवर्षी वाढ होण्यामागे सर्वात महत्वाची भूमिका कोणाची असते हे आपल्याला माहिती आहे का? ती म्हणजे महागाई भत्ता अर्थात आपला डीए. पण हा डीए नेमका काय आहे? तो कसा ठरवला जातो आणि प्रत्येक 6 महिन्यांनी सरकार डीए का वाढवत असते? आज आपण याच महत्वाच्या विषयाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, महागाई वाढली की बाजारातील वस्तू, इंधन, शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन खर्च हा वाढत असतो. अशा परिस्थितीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ नये म्हणून सरकार महागाई भत्ता देत असतं. डीए हा कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या टक्केवारीनुसार दिला जातो. ज्यामुळे ज्यांचे बेसिक वेतन जास्त आहे त्यांना अधिक डीए मिळतो. विशेष म्हणजे डीए हा पूर्णपणे करपात्र असतो आणि आयकर रिटर्न भरताना त्याचा स्वतंत्र उल्लेख सुद्धा करावा लागतो. महागाई भत्त्याचे एकंदरीत दोन प्रमुख प्रकार आहेत. पहिला म्हणजे इंडस्ट्रियल डिअरनेस अलाउन्स म्हणजे आयडीए. हा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू होतो आणि त्यात दर 3 महिन्यांनी बदल होत असतो. दुसरा प्रकार म्हणजे व्हेरिएबल डिअरनेस अलाउन्स म्हणजेच व्हीडीए. हा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू असून त्यात दर 6 महिन्यांनी सुधारणा केली जात असते. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, डीए ची गणना कशी केली जाते? यासाठी सरकार अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक अर्थात AICPI चा आधार घेते. सीपीआय मध्ये वाढ झाली की डीए हा वाढत असतो आणि कर्मचाऱ्यांच्या हातात अधिक पैसे येत असतात. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी डीए ची गणना केल्या 12 महिन्याच्या AICPI सरासरीवर आधारित केली जाते. म्हणूनच प्रत्येक कर्मचारी आणि पेन्शनधारकाने डीएच्या आकड्यांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण याच डीए मुळे पगारामध्ये आणि पेन्शनमध्ये हजारो रुपयांची वाढ होत असते. तुमच्यामध्ये पुढील डीए वाढ किती टक्के असावी? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी कर्मचारी पेन्शन आणि वेतन आयोगाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.